मला जे क्रिसमसचं हँगिंग पाहिजे होतं हे तर सगळं संपून गेलं. सलमाननेच सगळं घेऊन टाकलं. इथे आले होते मी एक बुकिंग करायला. मला सोफा आणि काही गोष्टी पाहिजे होत्या एका इव्हेंटसाठी. पण मी त्यांना फोन केला कस्टमरला, तर ते म्हटले नाही, ते कॅन्सल झालं. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मला आहेत 2 डेकोरेशनच्या ऑर्डर. एक आहे 24ला आणि एक आहे 25ला. 24ला जी ऑर्डर आहे ती आहे क्रिसमसची आणि त्यासाठी मी आता डेकोरेशनचं मटेरियल घ्यायला चालले. आता येऊन पोहोचले मोरवडी चौकामध्ये. तिथं थोडंसं ट्रॅफिक होतं त्यामुळे थांबलेले आहे. क्रिसमसचं डेकोरेशन आहे पण त्यांना 24लाच रेडी करून पाहिजे आणि मी आणखी मटेरियल नाही घेतलेलं. इथून समोरून मी ब्रिजवरून जाऊ शकते रॉंग साईडने, पण मला वाटलं तिथं ट्रॅफिक पोलीस असतील. बघूया आता पुढे जाऊन ट्रॅफिक पोलीस होते की नव्हते, की माझं डिसिजन चुकीचा ठरला. अरे काय, इथं तर ट्रॅफिक पोलीस नव्हते. वरतून आलं असतो तरी चाललं असतं. जाऊ द्या, ठीक आहे. पण असले असते ट्रॅफिकवाले तर चलन लागलं असतं आणि क्रिसमसची ऑर्डर काही परवडली नसती. क्रिसमसला राहिले 2च दिवस, तर आता पिंपरीमध्ये जरा जास्तच गर्दी असेल. बघूया पुढे काय गर्दी आहे की नाही आहे. पुढे आल्यानंतर दिसल्या 2-4 दुकानं बंद. मग समजलं अरे आज तर मंगळवार आहे, आज शॉप बंद असतात बऱ्याचशा. डेकोरेशन उद्या आहे पण मी आजच घेऊन जात आहे, कारण वेळेवर सगळ्या गोष्टी नाही होणार. मला खूप काही गोष्टी घ्यायच्या आणि त्या वेळेवर भेटणार नाही. मला इकडं तिकडं फिरावं लागेल, 4-5 शॉपमधून घ्यावं लागेल. त्यामुळं मी आजच आले. काही नाही भेटलं तर मी बाहेर जे स्टॉल लावलेले आहेत लोकांनी रस्त्यावरती त्यांच्याकडून पण घेणार आहे. मी घरून काही डिसाईड करून नाही आलेले. हे छोटूचे पप्पा आणि आई शॉपिंग करतायत तोपर्यंत हा कॅप लावून देतोय त्यांच्या. त्या कस्टमरलाही बरं झालं, तो कुठं खेळण्यात मग्न झाला तर त्यांनाही वेळ भेटतोय शॉपिंगला. घरी जाताना तो त्या झाडालाच घेऊन पळत होता. त्याला पाहिजे होतं ते झाड. त्याची आई सांगत होती तो थोडासा हट्टीच आहे. मला काही सुचत नाही काय घ्यावं काय नाही, आणि यानं एवढा सगळा बलूनचा राडा पांगवलाय. त्याला सांगितलं मला ग्रीन कलरचे, रेड कलरचे आणि व्हाईट कलरचे बलून्स काढ. हे सलमानने एवढे 100 पीस घेतले हे हँगिंगचे आणि मलाही पाहिजे होते, आणि काय ते सगळे संपले. आता मी काय करणार. आता वेळ वाया न घालवता जे जे भेटेल ते पटपट घेते. आणि हे हँगिंग पण मी घेतले, राऊंडवाले सॉक्स घेतले. यांच्या शॉपमधून मी जास्त मटेरियल घेतला आणि काही गोष्टी होत्या त्या मी दुसऱ्या शॉपमधून आणून ह्या बॅगमध्ये भरले आणि आता निघाले मी मटेरियल बुक करायला. मला जायचं आलेलं आहे कंटाळा, पण काय आता जावं लागणार. मग वेळेवर परत नाही सोफा भेटला आणि काही मटेरियल भेटलं तर मग होणार पंचायत. काळेवाडीमध्ये होतं थोडं मध्ये मध्ये ट्रॅफिक. आता मी आले वाकडमध्ये काही ट्रॅफिक नाही आहे आणि आले मी आता कसपटे वस्तीमध्ये. इथे आहे कसपटे इव्हेंट्सचं गोडाऊन. मी तिथं मटेरियल बुक करायला आलेले. ते सोनू भाऊ काही जास्त कॉल उचलतच नाही, त्याच्यामुळे मला काही इथं यावंच लागलं. इथे जास्त वेळेस कोणी खाली नसतं पण, आणि कोणाला बोलायचं काय, आणि कॉल केलं तर रिसिव्ह पण नाही करत. इथे येऊन मी केला कस्टमरला कॉल, तर काय कस्टमर म्हटले इव्हेंट कॅन्सल झालं असं की मला जी ऑर्डर होती ती होती 90 वर्षाच्या एका आजीच्या वाढदिवसाची. ज्या मॅडमनी मला ऑर्डर दिली होती त्यांना कॉल केला तर त्या म्हटल्या की आजीची तब्येत थोडी ठीक नाही आहे, तर आपण प्रोग्राम थोडासा पोस्टपोन करत आहे. आज मी पिंपरीला ओलांडून न जाता मी जात आहे काळेवाडी चिखली, जो ब्रिज बनवलेला आहे. एम्पायर गार्डन आणि एम्पायर स्क्वेअर मधला जो एरिया आहे तिथे रोडवर खूप छान वातावरण असतं. येताना महादेवाचं दर्शन झालं होतं पण हनुमानाचं दर्शन बाकी, आता जाताना कराल. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय.